सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। मार्गशीर्ष महिन्यात आपण केलेल्या आध्यात्मिक उपासनेमुळे मनशांती मिळते, शरीर मन शुद्ध होतं असं म्हणतात। त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्याबरोबरच पवित्र असा महिना आहे। आणि मी आता सकाळी हे तुळशीला पाणी घालून घेतलेले। देवपूजा मला करायची आहे, पण त्याच्या आधी तुळशीला पाणी घालून आता मी फुले घेऊन येणार आहे। आमच्याकडे ही लाल जास्वंद आहे आणि जास्वंदीला भरपूर फुलं लागलेली आहेत। त्याच्या शेजारीच पांढरी जास्वंद आहे आणि पलीकडे स्वस्तिकची फुलं आहेत। अशी भरपूर फुलं आहेत, त्यामुळे विकतची काय फुलं आणलेली नाहीत। तर आता हेच फुलं मी पूजेसाठी वापरणार आहेत। ही अशी भरपूर फुलं मी तोडून घेतलेली आहेत आणि आज सकाळची लाईट आहे। अजून तर उन्हाळा भरपूर लांब आहे, पण आत्तापासूनच म्हणजे मागच्या दिवाळीपासूनच आमच्याकडे लोड शेडिंग चालू आहे। म्हणजे सकाळी 9ला लाईट जाते, ती संध्याकाळी 5ला येते। त्याच्यामुळे झाडांनाही पाणी घालून घेतलेले। सकाळच्या गडबडीत झाडांना पाणी घालणं होत नव्हतं, त्यामुळे आज पाणी घालून घेतलेले, कारण मला प्यायचंही पाणी भरायचं होतं। त्याच्याबरोबर झाडांनाही असं पाणी घालून घेतलेले, पायऱ्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत आणि तुळशीचा कट्टाही धुवून घेतलेला आहे। अंगणामध्ये थोडंसं पाणी मारून घेतलेले आणि आता बाहेरची कामं आवरल्यानंतर आता मी लागणार आहे स्वयंपाकाला। आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, खंडोबाची यात्रा आहे, त्यामुळे नैवेद्यही करायचं आहे। तर त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, त्यामुळे हे ताजं पाणी भरलेले आणि त्यासाठी आता मी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ नैवेद्यासाठी आणि सकाळच्या जेवणासाठीच घेतलेली आहे, कारण जास्त पुरणपोळी कोण खात नाही, त्याच्यामुळं थोडीशीच डाळ घालणार आहे। तर मी ना ही कुकरमध्ये डाळ लावलेली आहे, म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेले आणि ना हरभऱ्याची डाळ म्हणजे डाळ शिजायला घालायच्या आधी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घातली तर डाळ लवकर शिजते। तर मी गरम पाण्याने अशी हरभऱ्याची डाळ धुवून घेतलेली आहे आणि शिजायला टाकलेली आहे। तर आमच्याकडं येळवण्याची आमटी सर्वांना आवडते, तर आमच्या गावाकडच्या पद्धतीने मी येळवण्याची आमटी करणार आहे। येळवण्याच्या आमटीसाठी मी हे वाटण काढलेले, हिरवी मिरची, कांदा, नारळ, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता आहे, कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा आहे आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा ना हे वाटण भाजून घेते, म्हणजे तेलामध्ये छान असं तळून घेते। येळवण्याची हिरव्या मिरचीची आमटी छान लागते। तर बघा, हिरवी मिरची टाकलेली आणि नारळ टाकलेलं आहे आणि हे मी भाजून घेणार आहे। थोडीशी मिरची भाजून घेतली म्हणजे तिखटपणाही कमी होतो। हे काही गरम मसाले काढलेले आहेत, त्याच्यामध्ये धने, जिरे, धोंडफूल, दालचिनी, मिरी आणि लवंग आहे। आता ते तेलामध्ये भाजून घेणार आहे। हे टोमॅटोही टाकलेले, हे वाटण आता थंड झालेले, मिक्सरच्या भांड्यातून आता बारीक करून घेते। कढईमध्ये तेल ओतलेले आणि तेलामध्ये आता मी टाकणार आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडल्यावर त्याच्यामध्ये हे जिरं टाकलेले आणि मी कढीपत्ता वाटणात घातलेला, तरी फोडणीमध्ये 2-4 कढीपत्त्याची पानंही घातलेली आहेत। हे जे वाटण बनवून घेतलेले ते आता तेलामध्ये छान असं तळून घेते। त्याच्यामध्ये टाकलेली आहे ही हळद। छान तेल सुटेपर्यंत मी वाटण असं छान तळून घेतलेले आणि हे येळवण्याचं पाणी आहे तर ते ओतून घेते। त्यानंतर हे चिंच आणि गूळ आहे, तर तेही टाकून घेते। आता अशी चिंच आहे ना कुस्करून घेऊन चिंच गुळाचं पाणी टाकून घेते। चिंच गुळामुळे येळवण्याच्या आमटीची चव छान लागते। ही थोडीशी वाटलेली डाळ आहे, मी आहे ना डाळ शिजवताना आहे ना शिजवलेली थोडी डाळ काढून ठेवलेली ती टाकून घेतलेली आहे। ही कोथिंबीर टाकलेली आहे
आणि हे टाकलेले आवश्यकतेनुसार मीठ. एक छान अशी उकळी आली की आमटी तयार झाली. डाळ आधी शिजलेली आहे, तशी मस्त आमटी बघा तयार झालेली आहे. आमटी बनवून झाल्यानंतर हा पुरणपोळीचा स्वयंपाकही बनवून घेतलेला आहे आणि नैवेद्यही केलेले आहेत. आणि त्यानंतर मी पूजा मांडलेली आहे. महालक्ष्मीची पूजा मांडताना मी कलशामध्ये पाणी घेतलेले, त्या पाण्यामध्ये सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. त्यानंतर मुखवटा कलशाला लावून घेतलेला आहे आणि साडी वगैरे घातलेली आहे. त्यानंतर दागिने घातलेले आहेत. देवपूजाही अशी करून घेतलेली आहे आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. नैवेद्यासाठी फळं ठेवलेली आहेत. त्यानंतर खारीक, सुपारी हेही ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे पुस्तकही वाचून घेतलेलं आहे. पुस्तक वाचल्यामुळं आणि पूजा केल्यामुळं मन प्रसन्न होतं, मनक शांती मिळते. तशी माझी छान अशी पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आरती वगैरे केली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. माझा आज उपवास आहे, पण नैवेद्य दाखवून घेतला. दुधाचाही नैवेद्य दाखवला आणि अशा पद्धतीने माझी लक्ष्मी व्रताची पूजा संपन्न झाली. आज सकाळची खूप धावपळ झाली, कारण पूजा, स्वयंपाक सगळं आवरून मला लग्नालाही यायचं होतं. त्यामुळं खूप गडबड झाली आणि त्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत बघा लग्नाला. म्हणजे आम्ही लग्नाच्या अगदी टायमिंगलाच गेलेलो आहे. अक्षदाच्या वेळेसच गेलेलो आहे आणि अक्षदा वेळेचं हे शूटिंग आहे नवरा नवरी येतानाचं. आता बघा नवरदेव नवरीची एंट्री किती सुंदर झालेली आहे.